नमस्कार, मी नीता देव. बार्शी टुडे युट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. आज आपल्यासोबत लायन्स क्लब बार्शी रॉयलचे नूतन अध्यक्षपद घेणारे, ज्यांचा 5 जुलैला पदग्रहण समारंभ आहे, असे मंगेश बागुल सर आहेत, ज्यांनी तिरुपती ॲग्रो एजन्सीच्या मार्फत शेतकऱ्यांसाठी अनेक योजना उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचप्रमाणे लायन्स क्लबमध्ये सुद्धा 10 वर्ष गेली ते कार्यरत आहेत वेगवेगळ्या पदांवरती आणि आता अध्यक्षपद स्वीकारतायत. तर त्यांचा एकूणच आढावा घेणारी, त्यांच्या कार्याचा आढावा घेणारी ही मुलाखत आहे. तर बार्शी टुडे मध्ये सर आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार मॅडम. आपला पदग्रहण समारंभ 5 जुलैला आहे. हो, त्याच्यापूर्वीच मी तुम्हाला बार्शी टुडेच्या वतीने खूप शुभेच्छा देते. थँक्यू. बार्शी टुडेच्या सगळं प्रेक्षक वर्गांना आणि आपल्या सगळ्या टीमला पण माझ्याकडनं पुढील कार्यासाठी हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि तुम्ही मला इथं निमंत्रित केलं, तुमच्यापर्यंत मी काय कामाची पोचपावती मिळाली माहिती नाही, त्याबद्दल मी पण आपला खूप खूप आभार आहे. सर, साधारण आपलं माध्यमिक शिक्षण किंवा एक महाविद्यालयीन शिक्षण आणि समाजकार्याची ओढ, असं काय सांगाल त्याबद्दल? मॅडम, माझा जो परिचय आहे म्हणजे मंगेश बागुल, तर मला बागुल साहेब म्हणून जास्त ओळखलं जातं. पण माझा जर जीवन प्रवास बघितला तर मी प्रॉपर तसं सांगू शकेल की मी नाशिक जिल्ह्यातला लोणेर गाव आहे माझं, म्हणजे सटाणा तालुक्यातला माझं जन्मगाव. आणि माझं ग्रॅज्युएशन वगैरे माझं सगळं माझ्या गावाकडे झालेलं आहे. व्यवसाय अभ्यासक्रम ज्याला म्हणतात MCVC, त्याच्यातनं मी मार्केटिंगचं डिग्री घेतली. आणि थोडं शेती करत असताना त्यावेळेची परिस्थिती थोडीशी आजच्या परिस्थितीसारखीच म्हणजे खराब होती शेतकऱ्यांच्या बाबतीत, की शेतात उत्पादन यायचं पण मालाला बाजारभाव मिळत नाही किंवा ह्या अनेक अडचणी होत्या. म्हणून एक जॉब शोधत शोधत मी मार्केटिंगच्या क्षेत्रामध्ये सीड, फर्टिलायझर, पेस्टिसाइड याला जे मार्केटिंगसाठी जे काही आवश्यक गुण असतात ते गुण माझ्याकडे होते आणि मी या क्षेत्रामध्ये 2001ला पदार्पण केलं. आणि माझी पोस्टिंग डायरेक्ट पंढरपूरला झाली. पंढरपूर नंतर पहिली सुरुवात माझी विठुरायाच्या भूमीत, आणि तिथून 6 महिन्यानंतर मला भगवंत नगरीत कंपनीने पाठवलं. म्हणजे भगवंताचीच कृपा असेल इथपर्यंत पोहोचायची. म्हणजे सगळ्या तीर्थक्षेत्रामध्ये हो, त्र्यंबकेश्वर महत्व आहे. तर मूळ गाव तुमचं कोणतं? माझं मूळ गाव आहे लोणेर, सटाणा तालुक्यातलं. म्हणजे तो आता आमचा देवळा तालुका झाला, पूर्वी सटाणा म्हणजे बागलाण म्हणतात त्याला. तर तो आमचा तालुका. तिथली पार्श्वभूमी मी सांगेल की जसं तीर्थक्षेत्र आहे तसं आमच्याही सटाणा तालुक्यामध्ये यशवंतराव महाराजांचं एक पवित्र भूमी आहे ती, ज्याला यशवंत नगरी पण म्हणतात आता अलीकडे. आणि तिथे जसं आपले भगवंत आहेत तसं तिथे यशवंतराव महाराज म्हणजे त्यावेळीला त्यांना मामलेदार म्हणायचे. म्हणजे तहसीलदाराला मामलेदार पदवी होती इंग्रज सरकारच्या काळात. आणि हे एक दैवी अवतारच म्हणता येईल की त्या व्यक्तीने त्या काळात जेव्हा दुष्काळ पडला होता इंग्रज सरकारच्या काळात, त्यावेळेला सगळी कोठारं त्यांनी धान्याची जनतेसाठी ओपन केली. आणि ज्या वेळेला त्यांची इन्क्वायरी लागली त्यावेळेला जेव्हा ते कोठार बघितले तर ती जशीच्या तशी भरलेली निघाली तिथं. म्हणजे एक दैवी चमत्कार म्हणता येईल. त्या अशा भूमीतनं तो वारसा घेऊन किंवा ते आमच्यावरती पडलेले संस्कार किंवा त्या मातीतला गुण म्हणा तो घेऊनच मी बार्शीकडे आलो आणि माझी वाटचाल कृषी क्षेत्रात सुरू झाली. तीच एक तिथलं काही जे माझ्यावर आलेले संस्कार म्हणा त्या भूमीचे मी इथं या समाज कार्यामध्ये. वडिलांची शेती होती, वडील शेती करत होते. आम्ही मूळ 4 भाऊ आणि 5 बहिणी, मोठा परिवार आहे. याच्या परिवारात मी सगळ्यात लहान अपत्य. सगळ्यांची लग्न वगैरे झालेली होती. अजून पण एकत्र फॅमिली आमची. 4 बहिणी, आता 1 बहीण वारली, 4 बहिणी आहेत. त्यांचा पण परिवार त्या शेती क्षेत्रातच आहेत, त्यांचे एक मिस्टर वगैरे. आणि आम्ही 3 भाऊ, 4 भाऊ पैकी 2 भाऊ घरी शेती बघतात आणि आम्ही 2 लहान जे आहेत ते आम्ही सर्व्हिसला. माझ्यापेक्षा मोठा भाऊ जो आहे तो माध्यमिक टीचर आहे आणि मी या क्षेत्रामध्ये गेल्या 2001 पासून. म्हणजे शेतीची सुरुवातीपासून आहे. मी चांगल्या पद्धतीचे डाळिंब पिकवलेले आहेत, चांगले द्राक्ष पिकवलेले आहेत घरी, आणि भाजीपाला वगैरे सगळं माझ्या प्रॅक्टिसने करत होतो घरी. समाजकार्याची पण अशी आवडच होती का सुरुवातीपासून? समाजकार्याची अशी आवड, एकत्र आणि मोठं कुटुंब, एकत्र कुटुंब होतं. समाजकार्याची अशी आवड नव्हती. पण ज्या वेळेला मी बार्शीत आलो त्यावेळेला एक लोकांना नाशिकचा माणूस म्हटला की लोकांचा बघायचा दृष्टिकोन खूप चांगला होतो, की एक कृषी क्षेत्रातलं नावाजलेला जिल्हा म्हणतो महाराष्ट्रातला आपण नाशिक. आणि मी नाशिकहून आलो म्हटलं की मला रिस्पॉन्स अतिशय चांगला मिळायला लागला. की
नाशिकचा माणूस आहे म्हणजे नक्कीच काहीतरी घेऊन आला असेल. शेती नाशिकची आणि ही चांगलीच आहे. मी म्हणेल की नाशिकपेक्षा इथे चांगल्या पद्धतीची शेती करत होते, पण थोडंसं पारंपरिक शेतीचा कल होता. तर मी त्यांना काही शेतकऱ्यांना जेव्हा जेव्हा मार्गदर्शन द्यायला लागलो, तर त्यांना थोडंसं आमूलाग्र बदल दिसायला लागला. पिकाची क्वालिटी चांगली यायला लागली, उत्पादन चांगलं यायला लागलं आणि मार्केटला भाव पण चांगला मिळायला लागला. आणि यातनं मला जो मिळणारा रिस्पॉन्स, त्या गावात जर मी गेलो तर एका माणसाला जर एखाद्या पिकाला मार्गदर्शन केलं असेल तर पुढच्या 15 दिवसात 5 लोक माझ्या वेटिंगसाठी थांबायला लागले, 10 लोक थांबायला लागले. मग हे लक्षात आलं की आपल्याकडे जे देण्यासारखं आहे ते आपण नॉलेज मोफत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायला पाहिजे. हीच माझी समाजसेवेची तिथून आवड सुरू झाली. असं माझा साधारण नाशिक, पंढरपूर, बार्शी काय काय तुम्हाला जाणवलं? नाशिक म्हटलं तर शेती व्यवसायात नाशिक आणि ज्याला आपण म्हणतो संतांची भूमी, महाराष्ट्रातली नाशिकची एक चांगलं त्र्यंबकेश्वर आहे, वणीचं म्हणजे 3.5 शक्तिपीठातलं वणी आहे, किंवा काळाराम मंदिर आहे नाशिकमध्ये, रामाची तपोभूमी आहे, एक आध्यात्मिक चांगलं आहे. पण तसंच तेवढ्या तुलनेत सोलापूर जिल्हा सुद्धा अतिशय चांगला आहे, की पंढरपूर आहे किंवा इथं भगवंत आहेत. तर माणसं खूप तिकड्यापेक्षा इकडची माणसं चांगली प्रेमळ आहेत, असं माझा अनुभव आहे. मग लायन्स क्लब मध्ये बार्शीतच जॉईन झालात का नाशिक पासून माहित होतं? नाही, माझा प्रवास तसा खरतड आहे. बार्शीत आल्यानंतर मी साधारणतः 15 दिवस मला रूम नाही मिळाली. आणि मी म्हणजे मला जे दुकानदार होते, माझे जे डीलर होते, त्या डीलरच्या दुकानात जो कामाला मुलगा होता त्याच्या दुकानी मी त्याच्या घरी म्हणजे त्याच्या रूम मध्ये मुलं राहत होते, त्याच्या रूम मध्ये मी 15 दिवस माझी बॅग ठेवली आणि दिवसभर माझं शेतकऱ्यांची फील्ड व्हिजिट असायची आणि सायंकाळी मी झोपण्यापुरतं तिथं जायचो, पण त्या विद्यार्थ्यांना डिस्टर्ब होऊ नये म्हणून मी बाहेर झोपायचो. असं 15 दिवसाचा माझा भगवन नगरीतला प्रवास आहे. आणि साधारणतः 3-3.5-4 वर्ष मी या स्ट्रगल मधनं गेलो. घरची परिस्थिती चांगली होती, पण मला माझं स्वतःचं काहीतरी तयार करायचं होतं, स्वतःचं नाव तयार करायचं होतं, मला कोणाचं नाव वापरायचं नव्हतं. तर मी साधारणतः 4 वर्ष 2001 ते 2005 पर्यंत एक चहा आणि बिस्किटचा पुडा आणि चहा ह्याच्यावर अख्खं 4 वर्ष दिवस काढलेला आहे मी. आणि सायंकाळी मेसचं जेवायचो. हा माझा जीवन प्रवास आहे, अजून कोणाला मी सांगितलेला नाहीये. अशा पद्धतीची माझ्या जिद्दी होतं, चिकाटी होती. आणि शेतकऱ्यांकडे गेल्यानंतर ज्या बी शेतकऱ्यांनी मला सांगितलं असेल साहेब जेवण करा, तर मी लाजत नव्हतो. अर्धी भाकर का होईना मी त्याच्याकडे खात होतो. असा माझा जीवन प्रवास होता. आणि 2006-07ला लायन्स क्लबचं इथं प्रदर्शन भरायचं आणि त्या प्रदर्शनामध्ये स्टॉल वगैरे लावायला आम्हाला निमंत्रित व्हायचं, म्हणजे कृषी प्रदर्शन व्हायचं. सुरुवात मला वाटतं 2004-05ला सुरू झालं होतं त्यांचं. आणि मग ती संघटनेचं मी काम बघितलं होतं आणि तेव्हा वाटलं की आपण कुठेतरी या संघटनेमधले जर आलो तर अजून आपण काहीतरी चांगल्या पद्धतीने करू शकतो. आणि स्टॉल लावल्यानंतर माझी आताचे जे लायन्स क्लबचे जे पिढी जे आहेत, जितेंद्र जोशी, हे राहुल जोशी म्हणा किंवा अजून बाकीचे जे काही टीम आहेत तिथले, यांच्याशी माझा परिचय झाला. आणि मग जितूबाईंनी माझ्यातले काही गुण ओळखले आणि मला निमंत्रित केलं की तुम्ही लायन्स क्लब जॉईन करता का. तर त्यावेळेपासून मी 2010-11 नंतर मला वाटतं काय ते 12-13 नंतर मी लायन्स क्लबकडे आलो आणि तिथून सेवा कार्य करावं ह्या माध्यमातून. कारण हे कुठेतरी प्लॅटफॉर्म पाहिजे. आणि लायन्स क्लब ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, वर्षभर आणि 24 तास तिचं सेवा कार्य सुरू असतं. त्याच्यामुळे या संघटनेत काम करायची मजा अलगच असते. आणि एक समाजात तुम्ही असू द्या किंवा कोणी असू द्या, लायन्स क्लबचा प्रतिनिधी म्हटलं की थोडासा एक मान सन्मान आलेला आहे. तुमचं बायोडाटा जेव्हा बघितलं तेव्हा पेपरचे काही हे बघितले, त्यावेळेला तिरुपती ॲग्रो एजन्सीचा पण बराच उल्लेख केला गेला. त्या माध्यमातून पण तुम्ही शेतकऱ्यांसाठी बऱ्याच योजना किंवा हे उपलब्ध करून दिलेलं आहे. तर तिरुपती ॲग्रो एजन्सीमध्ये एक तर कृषी व्यवसाय आवडत असल्यामुळे पण, आणि बाकी काय आणखी उद्देश होता? तिरुपती ॲग्रो मध्ये येण्याचा उद्देश खूप असा एक अलग प्रवास येतो माझा. मी तसा इथं भगवन नगरीमध्ये आलो, ते कंपनीच्या माध्यमातून आलो होतो. ग्रोटेक ॲग्री सायन्स रिसर्च प्रायव्हेट लिमिटेड हा माझा मोठा प्लॅटफॉर्म आहे आता सध्याचा, माझा परिचयाचा किंवा माझ्या प्रवासातला. कारण ह्या परिवारातला मी एक घरचा सदस्य आहे, असं या कंपनीच्या एमडींचं माझ्याबरोबरचं असलेलं नेचर आहे की हा आपल्या घरातला प्रतिनिधी आहे. म्हणून मी ह्या कंपनीमध्ये गेल्या जवळजवळ 16-17 वर्षापासून
या ऑर्गनाइज मध्ये काम करतो सिंगल, कारण इतक्या वर्ष कोणी ह्या ऑर्गनाइज बरोबर राहत नाही आणि ह्या लोकांना माझ्यापासून त्रास नाही, म्हणून मग मी वैयक्तिक काहीतरी थोडस आपला एक अलग प्रवास असावा, एक प्रस्थापित आपल्याला बसण्याला जागा वगैरे असावी म्हणून. आणि शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत असताना तो एक प्रवास अलग आहे तिरुपतीचा, की शेतकऱ्यांना मार्गदर्शन देत असताना समजा मी एखादं औषध सजेस्ट केलं तर त्या ज्या पण दुकानदाराकडे ती चिठ्ठी जात होती तर ते काय करायचे, औषध बदलून द्यायचे आणि मग त्यांना येणारा रिझल्ट किंवा त्या गोष्टींवरती त्यांना परिणाम व्हायचा. मग तेच म्हणायला लागले, साहेब तुम्ही एवढं छान मार्गदर्शन करता तर तुम्ही स्वतःच काहीतरी चालू करा, म्हणजे आम्हाला तुम्ही लिहिलेली औषधं मिळतील. तुम्ही फीस तर घेत नाही, पण औषध तुमच्याकडनं घेतले तरी आम्हाला तेवढी सेवा चांगली मिळेल तुमची. आणि त्याच्या आधीचा प्रवास हे 2007 ते 10 पर्यंत, 10-11 पर्यंत, 11-12 पर्यंत म्हणता येईल. आपले विक्रम सावळेंची जी ॲग्रो पार्क नर्सरी आहे त्या नर्सरीचा मी फाउंडर डायरेक्टर आहे, म्हणजे ती नर्सरी मी उभी केलेली आहे. हा माझा तिथला उद्योग, म्हणजे तिरुपती ॲग्रोचा अगोदरचा व्यवसाय माझा तो. बार्शीमध्ये नर्सरी चालवत नाही हा एक मोठा समज होता लोकांचा, कारण बऱ्याच जणांनी प्रयत्न केला होता पण सक्सेस नाही झाले. आणि माझ्याकडे एवढा फार्मर डेटा होता त्याच्यामुळे मी त्या व्यवसायामध्ये पहिल्यांदा ॲग्रो पार्क मध्ये आलो. ॲग्रो पार्क नर्सरीचा फाउंडर मेंबर म्हणा किंवा मी स्वतः चालू केली 5-6 मित्रांना घेऊन. आणि ती नर्सरीचं जवळजवळ 10 वर्ष जडणघडण मी बघितलं, तिचं नाव लौकिक केलं आणि त्यातनं मग परत तिरुपती ॲग्रोचा एक नवीन व्यवसाय सुरू झाला. 1-3 मित्र नवीन घेतले मी, गरजू, ज्यांना गरज होती, म्हणजे अल्प भांडवल होतं त्यावेळेला, आमच्याकडे खूप काही भांडवल होतं पण मुलं दोघं चांगले होते. जसं मला नाव घ्यायला आवडेल की शिवलाल खळदकर आणि सचिन चव्हाण, हे 2 माझे बार्शीतले ते 10 वर्षाचे परिचित मित्र होते. आणि त्यांना घेऊन मग तिरुपती ॲग्रो आम्ही हा एक परिवार चालू केला आमचा तिघांचा. तिरुपती ॲग्रो एजन्सी 2010 मध्ये आम्ही सुरू केली. आज तिला पण खूप चांगला बार्शी तालुक्यात तिरुपती ॲग्रो एजन्सीचं पण नाव अतिशय चांगलं याच्यासाठी म्हणेल मी की लोकांचा या फर्मवर विश्वास याच्यासाठी की आम्ही जे पण काही लोकांना देतोय ते नक्कीच त्यांच्या मागणीनुसार देतोय, पण त्याच्यात बी मार्केटमध्ये जे काही अपडेट आलेलं असेल, जे शेतकऱ्यापर्यंत पोहोचलेलं नसेल तर ते आमच्या माध्यमातून आम्ही चांगल्या व्हरायटी, चांगल्या पिकाचं शेड्यूल म्हणा जे काही असेल ते आम्ही त्यांना देण्याचा प्रयत्न करतो आणि त्यांना निश्चितच उत्पादनात चांगला ते दिसतो फरक. त्याच्यामुळे तिरुपती ॲग्रोचं नाव अतिशय चांगलं आहे असा माझा मला प्रवास आहे. म्हणजे तिरुपती ॲग्रो एजन्सीच्या माध्यमातून फक्त नर्सरीतून रोपं दिली जातात का सगळंच मार्गदर्शन? नाही, ॲग्रो पार्क नर्सरीतनं रोपं दिली जातात आणि जात होती मी जोपर्यंत होतो तोपर्यंत. आता सरांचं ते सेपरेट देऊन टाकलं सरांना, विक्रम सावळेंना, मला लोड जास्त व्हायला लागला म्हणून. तर तिरुपती ॲग्रो एजन्सी मधनं फक्त सीड उपलब्ध केलं जातं. म्हणजे या फर्मचं वैशिष्ट्य असं की इथं बियाणं, चांगले पेस्टिसाइड आणि चांगली खतं जे शेतकऱ्यांना गरजेचं आहे ते सगळं इथे उपलब्ध असतं. मग एखाद्याला बियाणं लागलं तर बियाणं घेऊन जातो, ज्याला औषधं लागतात तो औषध घेऊन जातो आणि ज्याला खतं लागतात तो खतं घेऊन जातो. पण हे सगळं घेऊन जात असताना आम्ही त्या शेतकऱ्याशी प्राथमिक चर्चा करतो, तुला काय करायचंय, कसं करायचंय, एकरामध्ये किती रोपं लावली पाहिजे. जसं टोमॅटो असेल, कलिंगड असेल, मिरची असेल तर रब्बीला कुठल्या बाजूने बेड काढले पाहिजे, खरीपाला कुठल्या दिशेने, कारण दक्षिणायन सूर्य आणि उत्तरायण असतं, त्या दृष्टिकोनातून तुम्ही कुठल्या दिशेने आपल्या जमिनीची मशागत केली पाहिजे किंवा बेड कशा पद्धतीने काढले पाहिजे याचं पूर्ण प्रशिक्षण आम्ही तिथे चर्चा करतो आणि त्या माध्यमातून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन पोचतं. त्याच्यामुळे आमच्यावरती ट्रस्ट चांगला आहे तिरुपती ॲग्रो आणि ह्या तिरुपती ॲग्रोच्या माध्यमातून आम्ही आता सेवा कार्य बऱ्यापैकी करतो चांगल्या पद्धतीने. म्हणजे बार्शीत जरी काही शेतकऱ्यांना अडचण आली तर तुमच्याशी नक्की डायरेक्ट. मला आज पण काही लोक असे भेटतात की सर तुम्हीच बागुल साहेब आहेत का, कारण मी तुम्हाला एक 10 वर्षापूर्वी कॉल केला होता आणि तुम्ही मला सांगितलं होतं पण आपण आज पहिल्यांदा भेटतोय. म्हणजे असे खूप लोक मला भेटतात. आणि दुसरंही सांगायला आनंद होईल की माझ्या संपर्कात किंवा आमच्या तिरुपती ॲग्रोच्या संपर्कात जी पण शेतकरी येतात ते आतापर्यंत आम्ही बरेच लखपती शेतकरी बनवलेले आहेत. म्हणजे हजारो शेतकरी म्हणा किंवा शेकडो शेतकरी आम्ही लखपतीच्या घरात त्यांना उत्पादन काढून दिलेलं आहे. म्हणजे लोक जे म्हणतात की आम्हाला शेती परवडत नाही, पण आमच्या संपर्कात आले तर शेती नक्कीच चांगल्या पद्धतीने परवडते, कारण आमच्याकडे त्याचा जो कॉस्ट इफेक्ट आहे, जसं किती खर्च केल्यावर किती उत्पादन आलं पाहिजे आणि तो काय भावाने केला पाहिजे, तर त्याला ते जे आपण हे म्हणतो प्रोडक्शन मध्ये जसं आपल्याला माहिती असतं की मी एवढा खर्च केल्यानंतर मी एवढ्याला विकेला आणि एवढा नफा राहील, तर आम्ही ते गणित समजवण्याचा प्रयत्न करतो. एवढाच खर्च करा म्हणजे तुम्हाला परवडेल शेती.
म्हणजे सर्वसामान्य शेतकऱ्यांना तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर काय नेमकं तुमचा कॉन्टॅक्ट नंबर किंवा कसं हे करता येईल? आता बऱ्यापैकी शेतकरी चांगलं ओळखतात, तरी पण माझा कॉन्टॅक्ट नंबर इथे द्यायचा असेल तर मी देऊ शकतो. तुम्ही सांगू शकाल काही हरकत नाही. तिरुपती ॲग्रो एजन्सी, मंगेश बागुल, 9822 81 85 24. परत एकदा नंबर सांगतो, तिरुपती ॲग्रो एजन्सी, तुळजापूर रोड, इथं आपली फर्टिलायझर खत औषधाचं दुकान आहे आणि त्याचा तुळजापूर रोड हा ॲड्रेस आहे, 28 नंबर गाळा. आणि तिथं माझा कॉन्टॅक्ट नंबर पाहिजे असेल तर 9822 81 85 24 या नंबरवर तुम्ही सकाळी 7 वाजेपासून रात्री 9-10 वाजेपर्यंत केव्हाही संपर्क करू शकता, किंवा आपले काही व्हॉट्सअपला इमेज टाकला तरी आम्ही त्याच्यावरती मार्गदर्शन देऊ शकतो. आणि हे मोफत असतं पूर्ण. माझ्याही बार्शी टुडेच्या माध्यमातून सांगू इच्छिते की तुळजापूर रोडला सरांशी नक्की संपर्क साधा. त्यांचं फर्टिलायझर हे आहे, दुकान आहे, तर तिथे जाऊन तुम्ही संपर्क साधू शकता. पिकं कोणती घ्यावीत, कोणत्या ऋतूमध्ये कशी घ्यावीत याचंही तुम्हाला मार्गदर्शन सरांकडून नक्कीच मिळेल. सर, आता लायन्स क्लब मध्ये तुम्ही अध्यक्षपद स्वीकारतायत. आतापर्यंत बरीच पदं झालेली आहेत तुमची, तर साधारण कसा प्रवास होता लायन्स क्लबचा? लायन्स क्लबचा प्रवास खूप छान आहे मॅडम, कारण सगळ्यात महत्वाचं इथे जे आहे ना, सेवा कार्य जे करतो ना आपण, ते सेवा कार्य करत असताना सॅटिस्फॅक्शन मिळतं. म्हणजे मी कोणाला तरी सेवा देतोय त्याचं जे समाधान म्हणतो आपण, ते समाधान याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने मिळतं. ते किती सेवा करतो, किती गरजेचं आहे त्या गोष्टी लांबच्या आहेत, पण जे पण सेवा करतो, समजा आपण बिस्किटचा पुडा जरी वाटला पण तो निर्देशला जातो, याचं जे समाधान आहे ते समाधान खूप अलग आहे. तर अशा पद्धतीची सेवा कार्याची संधी चांगली मिळते. आणि आता तर मी 2000 म्हणजे मला वाटतं इथून 4 वर्ष अगोदर मी सेक्रेटरी पदावरती काम केलेलं आहे. त्याच्या आधी पण जे पण पद मला लायन्स क्लबमध्ये मिळाली, तालुक्याला असू द्या किंवा प्रांतात रिजनमध्ये पण मी कॅबिनेट म्हणून कामं केलेली वेळेला. आणि प्रांतात अजून काही संधी नाहीये, पण लोकलला बऱ्यापैकी पदं घेतलेली आहेत. आणि 4 वर्ष आधी आमचे अध्यक्ष होते गणेश भंडारी, त्यांच्या टीममध्ये मी सेक्रेटरी म्हणून काम केलं होतं. आणि त्या वर्षाला लायन्स क्लबचं आम्ही तालुक्याच्या बाहेर नाव नेलं होतं. म्हणजे लायन्स क्लब बघायचं म्हटलं तर तुम्ही पण बघितलं तर मोठ्या लोकांची संस्था, हाच एक समज आहे की हे लायन्स क्लबवाले खूप मोठे लोक असतात आणि श्रीमंत घराण्यातले लोक याच्यामध्ये असतात, असा एक समज आहे. पण हा समज चुकीचा आहे. लायन्स क्लब म्हणजे ही इंटरनॅशनल संस्था आहे आणि हे सेवा कार्य करत असते. ज्याला सेवा कार्य करायचं त्याला लायन्स क्लबचा मेंबरच झाला पाहिजे असं काही नाही. त्याला सेवा कार्य करायचं असेल तर लायन्स क्लबच्या प्लॅटफॉर्म मार्फत पण तो करू शकतो. त्याला सेवा करायची असेल तर तिथपर्यंत म्हणजे जे काही ज्याला म्हणतो आपण एक मदतीचा हात असतो, एक पीडित किंवा गरीब लोक असतात किंवा ज्याला मदतीची गरज आहे, आणि एक दुसरा दुवा असतो ज्याला मदत कार्य करायचं आहे. त्याच्यामधला आम्ही ब्रिज आहोत थोडक्यात, आम्ही त्या लोकांपर्यंत त्या लोकांना पोहोचवण्याचं काम करतो. असं लायन्स क्लबचं थोडक्यात सेवा कार्य आहे. आणि 4 वर्षापूर्वी आम्ही ज्या वेळेला मी सेक्रेटरी म्हणून काम बघितलं, प्रांत आणि रिजन मध्ये आम्हाला आमच्या क्लबला अतिशय चांगले मल्टिपल परत अवॉर्ड मिळाले होते. कारण आम्ही त्यावेळेला लायन्स क्लबची ओळख ही गावखेड्यापर्यंत नेली होती. सगळ्यात मोठी समस्या जी आहे व्यसनमुक्त, दारूची असू द्या किंवा गुटख्याची असू द्या किंवा काय, हा व्यसनमुक्तीचा कार्यक्रम आम्ही एवढा मोठा राबवला होता त्यावेळेला. आमदार राजे बरोबर त्यांच्या हाताने उद्घाटन करून आणि समारोह त्यांच्या हाताने केला होता. आणि 1 महिन्याचा आम्ही हा एक प्रतियोगिता राबवली होती 4 वर्षापूर्वी. आणि प्रत्येक गावापर्यंत आमचा संपर्क झाला होता. आणि 5 गावं पैकी आम्ही त्यावेळेला 9-10 गावांपर्यंत व्यसनमुक्ती चांगली केली होती. आणि 3 गावं आम्ही निवडली होती बक्षिसास पात्र म्हणून. आणि व्हिडिओ वगैरे असं त्या लोकांनी पण आम्हाला खूप चांगलं, सरकारी जेवढे बी काही कर्मचारी त्यांनी पण आम्हाला चांगल्या मदत कार्य केलं होतं त्यावेळेला. त्यावेळेला आम्ही व्यसनमुक्तीमध्ये सक्सेस झालो होतो. आणि लायन्स क्लबला गावागावापर्यंत आम्ही पोहोचलो होतो. तिथे दिंड्या काढल्या होत्या, तिथे जनजागृती केली होती, छोटे मोठे पथनाट्य केले होते. आणि लोकांना त्याचे दुष्परिणाम काय होतात, म्हणजे परिवारात असू द्या, मुलांवर असू द्या किंवा आपल्या वैयक्तिक जीवनावर, तर हे आम्ही काही पथनाट्य स्वरूपात त्यांना दाखवलं होतं. आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट आम्हाला मिळाला होता त्यावेळेला. तर मल्टिपल आणि इंटरनॅशनल कडनं सुद्धा आम्हाला त्यावेळेला काय म्हणतो ॲप्रिशिएट असू द्या किंवा थोडंसं फंड असू द्या आम्हाला त्यावेळेला लायन्स क्लबला मिळाला होता. आणि दुसरी एक ऍक्टिव्हिटी आम्ही त्या 4 वर्षापासून चालू केलेली आहे बार्शीकरांसाठी, खास करून सेंद्रिय भाजीपाला लागवड. ते तिरुपती ॲग्रोतून आपण बियाणं देतो शेतकऱ्यांना. शेतकरी म्हणण्यापेक्षा जे की बार्शीतले जेवढे बी काही महिला वर्ग असू द्या किंवा पुरुष वर्ग असू द्या, ज्यांना घरी भाजीपाला करायचा आहे
तर त्यांना तिरुपती ॲग्रो मध्ये आपण विनामूल्य त्या पिरियडमध्ये एक महिना असतो आपला ठरलेला, त्या महिन्यामध्ये आपण फेसबुक लाईव्ह करून मुलाखत देतो आणि ज्यांना ज्यांना सहभाग नोंदवायचा असेल तर त्यांनी विनामूल्य तिरुपती ॲग्रो मध्ये या आणि ते भाज्यांचे जे काही बिया असतात ते बिया आपण 10-12 भाज्यांची बिया आपण त्यांना देतो आणि त्यांना मोटिवेट मिळावं म्हणून त्याची प्रतियोगिता आपण ठेवतो. तर गेल्या 4 वर्षापासून हा पण उपक्रम चालू आहे. 3 महिलांना आपण पैठणी साड्या पण वाटलेल्या आहेत त्यावेळेला. असे पण अलग अलग बक्षीस देऊन आपण मोटिवेशन करतो आणि स्वतःच घरच्या घरी सेंद्रिय भाजीपाला पिकवा म्हणून आपल्या आरोग्यासाठी हे पण त्याच्यातून जनजागृती होते. असे अनंत उपक्रम आहेत. या उपक्रमामार्फतच सेवा कार्य चालू आहे. आणि आता तुम्ही जसं मला म्हटलं की अध्यक्ष पद पर्यंत मी आता पोहोचलेलो आहे. एक मोठी जबाबदारी. अध्यक्ष म्हणजे त्या संस्थेचे पूर्ण संस्थेचा मालक नसतो तो, त्या संस्थेला घेऊन चालणार एक चेअरपर्सन असतो. आणि माझे जे उद्दिष्ट आहेत या वर्षाला परत आम्हाला लायन्स क्लब हे गावखेड्यापर्यंत पोहोचवायचे आहे आणि गरजू आणि गरजवंतांपर्यंत आम्हाला आमचं सेवा कार्य पोहोचवायचं आहे. सांगायला आनंद वाटेल की काल 1 जुलै चार्टर डे, शेतकरी डे आणि डॉक्टर डे होता. तर ह्या तिघही याच्यामध्ये आम्ही पहिली जी आमची जुलै महिन्याचा जो प्रोग्राम ठरला आहे त्याच्यामध्ये 1 जुलैला बरेच लोक काय करतात, शेतकऱ्यांना सन्मानित करतात किंवा पुष्पगुच्छ देऊन वगैरे असं त्यांचं काय म्हणतात स्वागत करतात. पण आमची पद्धत अलग आहे. दर 4 वर्षापासून मी जेव्हापासून जबाबदार पदावर आलो तेव्हापासून 1 जुलैला आम्ही शेतकऱ्यांसाठी बियाणं वाटप करतो. तर मागच्या 3 कार्यकालात पण आम्ही हे काम केलेलं आहे. कांद्याचं बियाणं दिलेलं आहे किंवा औषधं दिलेली आहेत. या वर्षाला मी सोयाबीनचं बियाणं वाटप केलं. गरजू आणि गरजवंत आणि अल्पभूधारक शेतकरी जे आहेत त्यांचा एक सर्वे आमच्या टीम मार्फत झाला आणि काल 1 जुलैला आम्ही साधारणतः 35 ते 40 लोकांना आम्ही सोयाबीन बियाणं वाटप केलं. 1 एकराला 25 किलोची एक बॅग. अशा पद्धतीने आपण व्हरायटी पण 726 म्हणून KDS म्हणून जी विद्यापीठाच्या व्हरायटी आहेत त्या व्हरायटीचं आम्ही मोफत दिलं. अजून म्हणजे मोफत बियाणं वाटप केलं. पहिली ऍक्टिव्हिटी झाली. आणि या वर्षाला पाऊस काळ कमी आणि शेतकरीची परिस्थिती खूपच खराब आहे, हलाखीची आहे थोडीशी. तर त्यातनं फुलाची पाकळी म्हणून आपण पहिली ऍक्टिव्हिटी बियाणाच्या वाटपची केली काल. त्याच्यानंतर दुसरी ऍक्टिव्हिटी जी आहे ती 4 जुलैला मोठं मेडिकल चेकअप कॅम्प ठेवलाय आपण मार्केट यार्डमध्ये. तर तिथं ब्लड डोनेट पण ठेवलंय आणि शेतकरी, हमाल, मापारी आणि व्यापारी आणि जो काही तिथला वर्ग आहे मार्केट यार्ड मधला, बार्शी मार्केट यार्ड मधला, तर त्यांच्यासाठी मोफत चिकित्सा ज्याला म्हणतो आपण, औषधोपचार आणि मोफत चिकित्सा. तर इथं येणारे जे डॉक्टर आहेत ते अतिशय एमडी सर्जन, स्किन स्पेशल, आय स्पेशल, एअर स्पेशल, डोळ्याचे, कान, नाक, घसा, एमडी जसं पोकळे सर येणार आहेत, माडेकर डॉक्टर आहेत, माडेकर मॅडम आहेत, अमोल जाधव आहेत, सलगर डॉक्टर आहेत, तरंग शाह आहेत. असे जे दिग्गज मोठे मोठे जे डॉक्टर आहेत स्पेशल असे 15 जणांची टीम आपण 4 जुलैला सकाळी 11 ते 1 असं 2 तासाचा मेडिकल चेकअप कॅम्प ठेवलेला आहे. आणि अजित दादांचं जे हे आहे काय म्हणतो पतसंस्था, रक्तपत पेढी, तर ते पण आपल्याला रक्तदान शिबिरसाठी सहभाग नोंदवत आहेत. तर तिथं आपण रक्तदान शिबिर आणि मेडिकल चेकअप कॅम्प आणि तिथं मेडिकल चेकअप आणि फ्री मेडिसिन पण आपण तिथं वाटप करत आहोत. अशा पद्धतीची एक 4 तारखेला मोठा इव्हेंट आहे. आणि 5 तारखेला परत अजून एक माझं पदग्रहणाचा कार्यक्रम आहे. सायंकाळी 6 ते 9 वाजेपर्यंत असेल. आणि याला प्रमुख पाहुणे म्हणून झपके सर आमचे पिढीचे जे आहेत ते मला शपथविधीसाठी येत आहेत. अजून एक गेस्ट आहेत विडी जीवन, म्हणजे पुढच्या वर्षीचे अध्यक्ष लायन्स क्लबचे प्रांताचे डॉक्टर किरण कोराटे, ते एक येत आहेत. आणि राजेंद्र राऊत जे आता आमदार होऊन आले ते प्रमुख गेस्ट म्हणून आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. आणि त्या दिवशी दुपारी संतोष गुळ मेलेंची शाळा आहे आगळगाव रोडला, तर तिथे आपण माझ्या कंपनी मार्फत पाण्याचा फिल्टर आणि कूलर, वॉटर कूलर एक त्या शाळेला आपण गिफ्ट देत आहोत. म्हणजे बऱ्याच शाळेमध्ये देतात NGO फक्त वॉटर फिल्टर देतात, पाणी प्युअर होऊन यायचं, पण मी वॉटर कूलर पण दिलं म्हणजे पाणी प्युअर होऊन गार पण मिळेल लहान पोरांना. कारण पहिलीपासून 10वी पर्यंतची पोरं तिथं आहेत आणि पाण्याची व्यवस्था तिथे थोडीशी कमी जास्त मला जाणवली, म्हणून माझं आत्मीयतेने मग मी त्यांना सांगितलं की मी तुम्हाला वॉटर कूलर आणि वॉटर फिल्टर देतो. तर ही 5 तारखेला एक ऍक्टिव्हिटी आहे.
आणि त्याच्यानंतर मग तुम्ही म्हणाल तर वर्षभरातला जो प्रोग्राम आहे, हम्म. कारण मी कृषी क्षेत्रात असल्यामुळे अलीकडे आपण जे बघतोय दुधाचे दुग्धजन्य पदार्थ याच्यावरती जनजागृती आपण करणार आहोत. याच्यासाठी कंझ्युमरला सांगण्यापेक्षा जो दुग्ध व्यावसायिक आहेत त्यांचं एक मोठं शिबिर आपल्याला भरवायचं आहे लायन्स क्लब मार्फत. आणि चांगले डॉक्टर जे आहेत त्या डॉक्टरांचं जनावरांचं संवर्धन आणि त्यांचा आहार, तर याच्यावरती आपण एक मार्गदर्शन आणि कार्यशाळा पण आयोजित करणार आहोत. त्याच्यानंतर मग बाकीच्या जेवढ्या बी काही आमच्यापर्यंत डिमांड येतील ते आपल्या पद्धतीने काय आपण देऊ शकतो ते पण आपण वर्षभरात सेवा कार्य करणार आहोत. आणि लायन्स क्लबचं परमनंट ऍक्टिव्हिटी जर म्हटली तर डायबिटीस केअर सेंटर आहे, ते आपलं दर महिन्याला पहिल्या सोमवारी फ्री मेडिकल चेकअप होतं तिथं कोणीही गेलं तरी. आणि दुसरं दर महिन्याच्या दुसऱ्या तारखेला डॉक्टर तेजस लाड यांच्याकडे डेंटिस्टचं पण चेकअप आपण कॅम्प कंटिन्यू आहे ती आपली ऍक्टिव्हिटी लायन्स क्लबची. म्हणजे अलीकडे अवेअरनेस नाही लोकांना की कॅन्सर पण डिटेक्ट होतोय, तर त्यांच्याकडे ते कॅन्सर केअर सेंटर म्हणून त्यांनी चालू केलं. ती लायन्स क्लबची परमनंट ऍक्टिव्हिटी आणि ही याची बीपी चेकअप. तर असे आपले 2 परमनंट ऍक्टिव्हिटी वर्षभर चालणार आहेत. छान आहे, खूप म्हणजे सामाजिक दृष्टिकोन ठेवून तुम्ही आणखी थोडंसं ऍडव्हान्स मध्ये लोकांना मदत करण्याचे जे तुमचं उपक्रम आहे त्याला बार्शी टुडेच्या वतीने पण शुभेच्छा. आणि अध्यक्षपद स्वीकारतायत तर त्याबद्दलही अभिनंदन. आणि असे छान उपक्रम तुमच्या हातून व्हावे. एक फक्त महिला शेतकरी म्हणून रिक्वेस्ट आहे की आता कृषी क्षेत्राबद्दल तुम्हाला खूप चांगली आवड आहे, तर बार्शी हा ग्रामीण भाग आहे, बार्शी तालुक्यामध्ये पण खूप महिला शेतकरी चांगले काम करत असतात. तर अशा महिला शेतकऱ्यांसाठी स्पेशल काहीतरी वेगळं तुमचा उपक्रम व्हावा. जसं तुम्ही आता सगळ्यांनाच हे दिलं होतं सोयाबीनचं बी, तसं फक्त महिला शेतकरी शोधून त्याच्यावरती थोडस काम करावं. नक्की नक्की. आणि त्यांना लघु उद्योग त्या माध्यमातून काही उभा करता आला तर तुमचा दृष्टिकोन चांगला आहे. तशा दृष्टीने तुमच्याकडून काम व्हावं अशी भगवंताच्या प्रार्थना करते. नक्कीच. धन्यवाद. थँक्यू.